गुड आफ्टरनून ऑल ऑफ यू. आय एम ऑडेबल. माझा आवाज येतो सगळ्यांना? यस. यस मॅम. तर मला सांगा, लास्ट प्रॅक्टिकल आपल्याला काय झाला होता पॉइंट? यस, लास्ट प्रॅक्टिकलला काय झालं होतं आपलं? मक्स आणि डिमक्स झालं होतं, बरोबर. त्याचबरोबर काय झालं होतं? प्रॅक्टिकल नंबर 6 आणि 7 झालं होतं. त्याच्यामध्ये मक्स आणि डिमक्स हे आपण 2 पॉइंट बघितलेले आहेत, बरोबर. आता नेक्स्ट पॉइंट आहे, त्याच्यामध्ये बघा. आता नेक्स्ट जो प्रॅक्टिकल आहे ते आहे जे के फ्लिप फ्लॉप, RS फ्लिप फ्लॉप, त्यानंतर डी आणि टी फ्लिप फ्लॉप. हे तुम्हाला त्याच्यातला पहिला आहे तो SR फ्लिप फ्लॉप बघायचा आहे. तर बघा, याच्यामध्ये तुम्हाला पहिले थेरॉटिकली पार्ट बघूया आणि देन आय विल गो टू प्रॅक्टिकली पार्ट. स्क्रीन विजिबल आहे का सांगा? स्क्रीन मी प्रेझेंट करते.
वेट टेक्निकल प्रॉब्लेम आहे थोडा, बघते मी आणि तुम्हाला शेअर करते व्हिडिओ. प्रतीक थिटे, मेक मी ॲज अ होस्ट. प्रतीक थिटे, प्लीज मला होस्ट करा. हॅलो मॅम, ऑप्शन येत नाहीये. ओके ठीक आहे, राहू द्या. स्क्रीन प्रेझेंट करते, विजिबल आहे का सांगा. बघा आता तुम्हाला जो आहे 10 नंबरचा, म्हणजे ऍक्च्युली आपल्या सिलेबस प्रमाणे तो 9 नंबरचा एक्सपेरिमेंट आहे. टेस्ट द फंक्शनॅलिटी ऑफ RS फ्लिप फ्लॉप युझिंग नॅन्ड गेट करायचा. नॅन्ड गेटचा IC आहे 7476. ओके, हे काय माहिती आहे. फ्लिप फ्लॉप जे असते ते काय असं असते, तर तुम्ही त्याच्यामध्ये इन्फॉर्मेशन स्टोअर करू शकता, किंवा बायस्टेबल मल्टी व्हायब्रेटर पण असतो फ्लिप फ्लॉप. याच्यामध्ये बघा तुम्ही काय करू शकता. The circuit can be made to change state by signals applied to the one or many control inputs and will have one or two outputs. म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्हाला काय लागणार आहे, RS फ्लिप फ्लॉप हा आहे सिक्वेन्शियल लॉजिक सर्किट. याच्यामध्ये तुम्हाला मेमरी लागणार आहे का, तर कारण की त्याला आपण ऍज अ स्टोरेज डिव्हाइस सुद्धा म्हणू शकतो, किंवा त्याच्यामध्ये इन्फॉर्मेशन ही स्टोअर होते कशामध्ये, फ्लिप फ्लॉप मध्ये. हे जे सर्किट आहे 2 स्टेजचं सर्किट आहे. त्याच्यामध्ये तुम्ही बाय स्टेबल मल्टी व्हायब्रेटर सुद्धा त्याला म्हणू शकता. त्याच्यामध्ये तुम्ही ज्याच्या इनपुट्स जे आहेत ते त्याचा कंट्रोल करण्यासाठी व्हेरियस कंट्रोल इनपुट्स आहेत, त्याच्या अकॉर्डिंगली आउटपुट आपलं चेंज होते. आता फ्लिप फ्लॉप काय आहे, 1 बिट मेमरी सेल आहे. इट स्टोअर 1 बिट ऑफ इन्फॉर्मेशन. म्हणजे हे इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. काय आहे, फ्लिप फ्लॉप इज अ 1 bit memory cell. It store 1 bit of information. The data available in a memory can be used for further operation. म्हणजे वेगळे ऑपरेशन करण्यासाठी आपण त्या डेटाचा यूज करू शकतो. फ्लिप फ्लॉप आर युज्ड इन अ बोनस एलिमेंटिंग स्विच, शिफ्ट रजिस्टर असेल, काउंटर असेल, किंवा रॅन्डम ऍक्सेस मेमरी म्हणजे रॅम असू शकतो. याच्यामध्ये आपण फ्लिप फ्लॉप यूज करतो. हे मेन पर्पज आहे आपल्याला फ्लिप फ्लॉपचं. आता बघा याच्यामध्ये तुम्ही काय हे करायचं, तर आता बघा ह्याच्यामध्ये तुम्हाला काय आहे, बिल्ड ऑब्जेक्ट टेस्ट द फंक्शनॅलिटी ऑफ RS फ्लिप फ्लॉप युझिंग नॅन्ड गेट आहे. ओके, नॅन्ड गेटचा यूज करून आपल्याला हे करायचं आहे. डिजिटल सर्किट्स हॅव मेनी कॉम्बिनेशन्स ऑफ लॉजिक सर्किट्स. म्हणजे डिजिटल सर्किट मध्ये आपण काय करू शकतो, व्हेरियस कॉम्बिनेशन यूज करून आपण लॉजिक सर्किट डिझाईन करू शकतो. त्याच्यामध्ये त्याचे मेन डिजिटल सर्किट आहे ते मेनली classified in a 2 types. First is a combinational logic circuit and second is a sequential logic circuit. First is a combination logic circuit. In this combinational logic circuit, memory does not have, or memory याच्यामध्ये नसते.
सिक्वेन्शियल मध्ये काय असते तर मेमरीवर डिपेंड असते. म्हणजे बघा, द आउटपुट ऑफ कॉम्बिनेशन सर्किट डिपेंड ओनली ऑन द करंट इनपुट. जे तुम्ही करंट इनपुट दिले त्याच्यावर ते आउटपुट हे डिपेंड आहे, किंवा कॉम्बिनेशनल सर्किट हे डिपेंड आहे. पण जो सिक्वेन्शियल सर्किट आहे हे काय आहे, दिस डज नॉट ओनली द करंट व्हॅल्यूज ऑफ इनपुट बट ऑल्सो अपॉन द इंटरनल स्टेट ऑफ द सर्किट. म्हणजे ते काय आहे, ते डिपेंड आहे, जे प्रिव्हियस आलेलं आउटपुट आहे त्याच्यावर पण ते डिपेंड आहे. ऍज बरोबर करंट जी व्हॅल्यू आली त्याच्यावर पण ते डिपेंड आहे. त्याच्यासाठी काय बेसिक बिल्डिंग ब्लॉक काय असणार आहे, मेमरी इलेमेंट हा बेसिक बिल्डिंग ब्लॉक आहे कशामधला, सिक्वेन्शियल सर्किट मधला. सिक्वेन्शियल सर्किट्स आर द फ्लिप फ्लॉप्स असू शकता, म्हणजे FF तुम्ही त्याला म्हणू शकता. The flip-flops, their output state depend upon the inputs at a certain interval of a time, synchronized with the some clock pulse applied or to it. म्हणजे हे काय आहे, त्याच्यावरती तुम्हाला जे फ्लिप फ्लॉप मध्ये तुम्हाला फर्स्टली मेमरी लागते, त्याचबरोबर कंट्रोल सिग्नलिंग मीन्स क्लॉक असू शकतो किंवा इनेबल पिन असू शकते. हे याच्यावर तुमचं जे आउटपुट आहे ते चेंज होते. टाइप्स ऑफ फ्लिप फ्लॉप, फर्स्ट इज SR फ्लिप फ्लॉप मीन्स सेट रिसेट फ्लिप फ्लॉप, JK मीन्स JK फ्लिप फ्लॉप, MS JK मीन्स मास्टर स्लेव्ह JK फ्लिप फ्लॉप, D मीन्स डिले फ्लिप फ्लॉप आणि T मीन्स टॉगल फ्लिप फ्लॉप. हे इथपर्यंत समजले तुम्हाला? यस. फ्लिप फ्लॉप मध्ये तुम्ही बेसिकली काय करू शकता, जे आपण इनपुट दिलेलं आहे, म्हणजे इनपुट दिले त्याच्या प्रिव्हियस जे इनपुट आहे त्याचबरोबर जे करंट इनपुट दिले आणि त्याचबरोबर जो सिग्नल दिलाय म्हणजे कंट्रोल सिग्नल, म्हणजे त्याला म्हणू शकता तुम्ही क्लॉक म्हणू शकता किंवा क्लॉक किंवा इनेबल पिन म्हणू शकता. तो जो आहे डिपेंड ऑन त्याच्यावर डिपेंड आहे काय आपलं आउटपुट येणार. हे समजले फ्लिप फ्लॉप म्हणजे काय कळाले, जो की त्याला मेमरी लागते, त्याचबरोबर तुम्ही त्याला मेमरी लागते कारण हे करण्यासाठी, म्हणजे डेटा स्टोअर करण्यासाठी लागतोय. त्याच्याबरोबर आता तुम्हाला व्हेरियस टाईपचे तुम्ही फ्लिप फ्लॉप बघितले, त्याच्यामधला पहिला जो आहे तो SR फ्लिप फ्लॉप आहे. SR फ्लिप फ्लॉप मध्ये सेट रिसेट फ्लिप फ्लॉप त्याला तुम्ही म्हणू शकता. सेट रिसेट म्हणजे काय, सेट मीन्स 1 असू शकतो, रिसेट मीन्स 0 असू शकतो किंवा 1 ही असू शकतो. म्हणजे रिसेट म्हणजे काय होणार, जी सिग्नल आहे तो रिसेट होणार. बघा मी स्क्रीन प्रेझेंट करते.
6. बघा स्क्रीन मी प्रेझेंट करते, विजिबल आहे का सांगा. नीट इश्यू ओके. ओका हे आहे व्हर्च्युअल लॅब. आपण जे लास्ट टाइम बघितलं होतं तेच सेम ऍड्रेस आहे, फक्त थोडंसं डिफरंट आहे. बघा त्याच्यामध्ये एक्सपेरिमेंट नंबर 6 आहे, त्याच्यावर क्लिक केलं RAS फ्लिप फ्लॉप. त्याच्यामध्ये तुम्हाला इथं गेल्यानंतर कळेल त्याची थेअरी बघा. फर्स्ट theoretically पार्ट इन जे आहे फ्लिप फ्लॉप इज अन इलेक्ट्रॉनिक सर्किट whose true state that can store the binary data. म्हणजे बायनरी डाटा स्टोअर करण्यासाठी आपण हे यूज करतो. त्याच्यामध्ये तुम्हाला बेसिकली काय असते, याच्यामध्ये फ्लिप फ्लॉप आणि लॅच हे जे असतात ते फंडामेंटल बिल्डिंग ब्लॉक आहेत. कशामधले? डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स मधले. एक्झाम्पल घ्या, त्याच्यामध्ये कम्प्युटर असेल, कम्युनिकेशन्स असेल किंवा एनी अदर असतील. ओके. यार स्टॉप क्या हो रहा है, एपीसी है. सॉरी फॉर डिस्टर्बन्स. थोडे इलेक्ट्रिसिटी प्रॉब्लेम आणि नेटचा पण प्रॉब्लेम असल्यामुळे थोडंसं तुम्हाला हे केलं, त्यामुळं वेट करायला लावला. देन बघा याच्यामध्ये तुम्हाला जो आहे फ्लिप फ्लॉप मध्ये फर्स्ट आहे RAS फ्लिप फ्लॉप. ओके, म्हणजे रिसेट सेट म्हणा किंवा सेट रिसेट पण म्हणू शकता. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला बेसिक जे आहे ते नॅन्ड गेट यूज करून आपण RAS फ्लिप फ्लॉप यूज करून कसं करतो, तर डेटा स्टोअर अँड प्रिव्हियस फीडबॅक फ्रॉम बोथ द आउटपुट्स अगेन बॅक इट्स इनपुट. म्हणजे इथं बघा कसं केलंय, जे आपलं आउटपुट आलंय ते बॅक काय करायचं, ऍज अ इनपुट म्हणून कन्सिडर करायचं. आणि RAS फ्लिप फ्लॉप ऍक्च्युली काय आहे, थ्री इनपुट आहे. कोणते कोणते? सेट, रिसेट आणि क्लॉक पल्स. क्लॉक पल्स ही काय देणार, प्रत्येक वेळेस आपण क्लॉक पल्स द्यायचे. म्हणजे सेट, क्लॉक पल्स आणि रिसेट हे त्याचे 3 इनपुट आहेत. कशाचे? फ्लिप फ्लॉपचे. का क्लॉक द्यायचा, का दिल्यानंतर काय होतं, तर आपलं जे आहे क्लॉक दिल्यानंतर काय होतं, ऑब्विसली जो हे झालेला आहे ते चेंज होतं. म्हणजे कसं, जर तुम्ही एक क्लॉक पल्सनी 1 होतं. येस, आवाज येत नाहीये का? सुरभी आवाज येत नाहीये? येस मॅम, येतोय. ओके, तर इथं बघा आता याचं ट्रूथ टेबल कसं असणार आहे, एस आणि आर हे दोन्ही 0-0 असतील. त्यावेळेस तुम्ही क्लॉक दिला नाहीये. ओके, तर त्यावेळेस काय होणार, नो चेंज. म्हणजे जे तुम्ही प्रिव्हियसला आउटपुट होतं, म्हणजे जे इनपुट होतं तेच आपल्याला आउटपुट मिळणार. ओके, तसं सिमिलरली बघा इथं खाली काय आहे, जर तुम्ही क्लॉक अप्लाय केली तर काय होणार, सेट जर 0 असला आणि रिसेट जर 1 असला तर काय होणार, जो रिसेटचा आउटपुट आहे ते ऑब्विसली इथं येतं आणि सेट होतं. तसंच बघा तुम्ही नंतर क्लॉक केलं, क्लॉक केल्यानंतर काय होतंय,
क्या प्रॉब्लम है यार पीसी का? शी तर इथं होतं आपण बघा मगाशी SR आणि दोन्ही पण 0-0 असतील जर तुम्ही क्लॉक पल्स जर अप्लाय केली नाही तर आपल्याला काय मिळतं? नो चेंज. म्हणजे जसं प्रिव्हियसला होतं तसंच आपल्याला ऍज इट इज मिळतं. जर तुम्ही प्रत्येक ह्याला आता नंतर काय केले? क्लॉक पल्स अप्लाय केले. क्लॉक पल्स अप्लाय केल्यानंतर काय होतं? S जर 0 असला आणि R जर 1 असला तर आपल्याला आउटपुट हे काय मिळतं? येस, आउटपुट हे काय मिळतं? जो सेटचा आहे तेच मिळतं. म्हणजे तो हॅलो काय मॅम. येस, मॅम ते क्लॉक पल्स म्हणजे काय? क्लॉक पल्स म्हणजे त्याचं ऍज अ इनपुट आहे. जर समजा ते क्लॉक पल्स थोडक्यात जर 0 असेल किंवा 1 असेल, क्लॉक पल्स म्हणजे 1 to 0 जातं. सिम्पली पल्स म्हणजे 0 to 1 मध्ये जायचं एक पल्स. एक्झाम्पल दाखवायचं म्हटलं तर थांबा. रॅन्डमली जसं क्लॉक म्हणतो आपण, क्लॉक पल्स म्हणजे थोडक्यात ती 0 जाऊन 1 ला होते तशी. दिस इज द क्लॉक पल्स. असं कळतंय? हे क्लॉक पल्स दिली जाते. म्हणजे जर ती सेटला असेल तर रिसेट होतं आणि म्हणजे 0 असेल तर 1 होतं, 1 असेल तर 0 होतं. दिस इज नथिंग बट द पल्स. कळालंय? कळालंय का? यस, आन्सर मी प्लीज. ओके, इथं बघा यस जर 0 असेल आणि आर हा 1 असेल तर ऑब्विसली इथं काय मिळतं? 0 मिळतो. आणि आपली ही जी असते स्टेट कोणती असते? रिसेट स्टेट असते. का रिसेट असते? कारण यस हा 0 आहे आणि आर हा 1 आहे. त्यामुळं रिसेट काय होते? रिसेट स्टेट ही आपल्याला मिळते. त्यानंतर सेट हा 1 असेल, क्लॉक पल्स दिलेली असेल, सेट हा 1 असेल आणि आर हा 0 असेल तर त्यावेळेस आपल्याला आउटपुट काय मिळतं? 1 मिळतं. म्हणजे ही कोणती स्टेट आहे? सेट स्टेट आहे. कारण येस हा 1 आहे त्यामुळे ही कंडिशन आहे स्टेट. आणि त्या दोन्हीही 1-1 असतील आणि क्लॉक पल्स दिलेले असेल तर त्यावेळेस काय होतं? फॉरबिडन म्हणजेच इनव्हॅलिड म्हणू शकता. त्यावेळेस आपल्याला आउटपुट हे इनव्हॅलिड मिळतं. त्यामुळे त्याला फॉरबिडन असं सुद्धा तुम्ही म्हणू शकता. कळतंय? हे आपण आधी RS जे आहे ते आधी क्लॉक पल्स देऊन त्याला आपण बघून सिम्युलेशन बघूया. समजले? हे थिओरिटिकली पार्ट कळालाय का तुम्हाला? क्लॉक पल्स म्हणजे काय? तुम्ही जर समजा तुम्ही पर्टिक्युलर वे मध्ये चालला असतात तर टाइम पिरियड मध्ये ती 0चा 1 किंवा 1चा 0 केला तरी कळेल. त्याच्यामध्ये ग्राफ केल्यानंतर इथं खाली दिसेल तुम्हाला. म्हणजे सिम्युलेशन पार्ट मध्ये ग्राफ जर ग्राफ दाखवला आहे त्याच्यामध्ये तुम्हाला ते क्लिअर होईल काय आहे ते एक्झॅक्टली क्लॉक पल्स. ओके, सिम्युलेशन मध्ये बघा, सिम्युलेशन मध्ये SR फ्लिप फ्लॉप आहे त्याच्यामध्ये जाते. बघा नॅन्ड युजिंग नॅन्ड आहे 7400 यूज केलाय. म्हणजे नॅन्ड गेट आपलं टायटलच आहे की RS फ्लिप फ्लॉप युजिंग नॅन्ड गेट. म्हणजे आता फर्स्ट मी काय करते, हे कोणते गेट आहे? SR फ्लिप फ्लॉप किट आहे किंवा RS फ्लिप फ्लॉप सुद्धा त्याला म्हणू शकता, काहीच प्रॉब्लेम नाहीये. बघा पॉवर ऑन करते. पॉवर ऑन केल्यानंतर SR हे 0 आहे, SR हे दोन्ही 0-0 आहेत आणि ते क्लॉक पल्स दिले का नाही दिले, म्हणून मग काय येणार? ते सिम्पली नो चेंज. म्हणजे जसं होतं तसंच येणार. म्हणजे आउटपुट हे Y हे 0 आलं आणि Y1 हे 1 आलं. बघा इथं त्याचबरोबर सायमल्टेनियसली इथं ग्राफ बघा. इथं ग्राफ लक्ष द्या. इथं ग्राफ काय आहे? दिस इज आउटपुट. म्हणजे तुम्ही ह्याला म्हणू शकता एक दोन्ही काय आहे? दोन्ही सेम आहे. एक तर 0 आहे आणि मॅम एकदा रिपीट कराल का? कन्फ्युजन होतं. काय रिपीट करायचे तुम्हाला? मला स्पेल सांगता का? पण ते फॉरबिडनचं. फॉरबिडन म्हणजे इनव्हॅलिड आहे. इनव्हॅलिड. एक मिनिट, कुठे गेलं? फॉरबिडन म्हणजे इनव्हॅलिड म्हणू शकता किंवा त्याच्यामध्ये तुम्हाला
ते आउटपुट असे मिळते की जे व्हॅलिड नाही असं सुद्धा म्हणू शकता. मास्टर स्लेव्ह दिस इज कोणता SR, हा दिस इज SR. आता इथे बघा, इथे काय केलंय, R दिलाय आणि क्लॉक दिलाय, यस दिलाय. आता पहिल्या ह्याच्यात काय दिलं, दोन्ही 0 0 असेल तर नो चेंज, म्हणजे जसं आउटपुट आहे जे प्रिव्हियस स्टेटला प्रेझेंट होतं ते ऍज इट इज आपल्याला मिळतंय. मग ते काहीही असू शकतं, 0 असू शकतं किंवा 1 असू शकतं, मॅटर नाही करत आहे, फक्त काय लिहिलं प्रिव्हियस स्टेट होती. आता त्याच्यानंतर काय केलंय बघा, इथं यस 0 केलाय आणि R 1 केलाय आणि मग आपल्याला आउटपुट काय मिळतं, 0 मिळतो. पण ह्या स्टेटला काय म्हणतो आपण, रिसेट स्टेट म्हणतो. का रिसेट म्हणतो, कारण R हे 1 आहे त्यामुळे हे रिसेट स्टेट आहे. त्यानंतर बघा, यस हा 1 आहे आणि R हा 0 आहे, तर त्यामुळे आपल्याला आउटपुट हे 1 मिळतंय. यसचं जे आउटपुट असतं ते आपल्याला मिळत असते, पण त्या स्टेट ज्या आहेत त्या डिपेंड अपॉन R आणि यस. जर R 1 आहे म्हणून रिसेट आणि यस 1 आहे म्हणून सेट. हे कळालंय? कळालंय का हे? इथपर्यंत समजलंय का? गौरी, कळालंय का इथपर्यंत? येस मॅम. हा, आता नेक्स्ट पॉइंट आहे बघा. नेक्स्ट काय आहे, यस आणि R हे 1 1 आहे. आता मला सांगा, हे दोन्ही 1 1 असतील तर आपल्याला आउटपुट काय मिळणार का? काहीच नाही मिळणार, कारण की हे दोन्ही पण 1 1 आहेत. इथं बघा, या तिन्ही स्टेज मध्ये कोणतरी 0 असेल तर आपल्याला पर्टिक्युलर स्टेट हे डिफाईन करता येते. दोन्ही 1 1 आहेत म्हणल्यानंतर ही एकमेकांना काय होते, ऑब्विसली कॅन्सल होते, किंवा असं म्हणू शकता तुम्ही ती इनव्हॅलिड आहे, कारण ऍट अ टाइम दोन्हीही 1 1 कसं असू शकतं, नसू शकतं. त्यामुळं काय तिथे लिहिलंय, इनव्हॅलिड म्हणजेच फॉरबिडन केस, म्हणजे आपल्याला आउटपुट हे मिळत नाही, काहीच मिळत नाही, म्हणजे ती सेट मध्ये पण जात नाही किंवा रिसेटला पण येत नाही. कळतंय? ती इनव्हॅलिड केस मध्ये जाते, म्हणजे इनफायनाइट म्हणू शकता किंवा व्हॅलिड नाहीये असं सुद्धा तुम्ही त्याला म्हणू शकता. फॉरबिडन म्हणजे दोन्ही 1 1 असतील आणि क्लॉक दिला असेल तर ते फॉरबिडन केस मध्ये जाते. कळालंय? येस मॅम. Shall I go for simulation part? येस मॅम. फर्स्ट पॉवर सप्लाय ऑन केला, म्हणजे दोन्ही 0 0 असतील, क्लॉक हा दिला नसेल तर काय होते, जसं होतं प्रिव्हियस स्टेटला तसंच आलं. मग प्रिव्हियस स्टेट मी सिम्पली ऍड करते. बघा, प्रिव्हियस स्टेट आल्या 1 2 3. ओके, आता हे बघा त्याच्या अकॉर्डिंगली काय चेंजेस होतात, आणि हे काय आहे, यस 0 आहे. इथं बघा ग्राफ मध्ये लिहिलेलं आहे यस 0 0 आहे. ओके, R 0 0 आहे, तर त्यावेळेस काय होतंय, क्यू बार म्हणजेच काय येते, क्यू बार किती येते, 1 येते, आणि क्यू काय येते, 0 येते. काय येतोय, तर त्याच्यामध्ये कसं प्रिव्हियसला जसं होतं तसंच ऍज इट इज फॉरवर्ड होते. ओके, म्हणजे काय, यस ला 0 आहे म्हणून 0 आलं क्यू, आणि क्यू बार म्हणजे काय, क्यूचं जे आउटपुट आहे त्याचा ऑब्विसली कॉम्प्लिमेंट, त्यामुळे तर 1 आलं. आता नीट लक्ष द्या, इथे मी क्लॉक देते. क्लॉक दिल्यानंतर काय होते बघा, यस 0 0 आहे, R1 1 आहे, त्याचबरोबर क्लॉक दिली. ओके, क्लॉक दिल्यानंतर आपल्याला आउटपुट काय येते बघा, लक्ष द्या, मी दोन्हीही क्लोज करते. ओके, R1 1 केलं आणि क्लॉक हे 1 दिलं, तर आपल्याला आउटपुट काय मिळते, ऑब्विसली ऍड करते, म्हणजे रिसेट होते. बघा हे काय कसं झालं, आर काय झाला, 0 होता इथपर्यंत. ओके, मी काय केले, इथं या पोझिशन पासून मी क्लॉक अप्लाय केले. अप्लाय केल्यानंतर बघा 0 चा 1 झाला, तर सर्कल ह्याच्यामध्ये 1 आला. ओके, 1 नंतर परत 0 झाला. दिस इज द क्लॉक. कळतंय, दिस इज द क्लॉक, आणि दिस इज रिसेट स्टेट झाली, ह्यामुळं रिसेट काय आला, म्हणजे क्यू हा काय झाला, 0 झाला, आणि क्यू एन हा 1 झाला, म्हणून ही रिसेट स्टेट झाली. रिसेट स्टेट मध्ये काय करतोय आपण, आर हा काय झाला, 1 झाला, म्हणून ही रिसेट येत आहे. मग रिसेट मध्ये कसं होणार, आर हा काय होणार, 0 चा 1 जाणार. कळतंय, आणि पुढे कंटिन्यू जाणार. आता काय करते मी, सिम्पली क्लॉक, क्लॉक म्हणजे नेमकं चेंज झाला, म्हणजे 0 चा 1 किंवा 1 चा 0 म्हणजेच क्लॉक. कळतंय, एक चेंज होते. इथे लक्ष द्या का, इथं बघा, इथून या पॉइंटला, बरोबर का, हे दोन्ही पॉइंट कसे आहेत, सेम आहेत. इथं काय होतं, 0 होतं, म्हणजे हे आर हे काय होतं, 0 होता,
मग इथं क्लॉक दिला म्हटल्यानंतर तो काय झाला 0चा 1 झाला, बरोबर का? येस मॅम. हा, आता बघा आपण काय करूया, आणखीन एकदा क्लॉक देऊया आणि यस हा 1 करूया. 1 केल्यानंतर काय होणार, सिम्पली ऍड करते, बघा इथं चेंज झालाय. मग मी काय केला, दुसरा म्हणजे पहिला क्लॉक पासून ते दुसऱ्या क्लॉक पर्यंत, म्हणजे इथपर्यंत काय राहिला 1 राहिला, बरोबर का? मग मी दुसरा क्लॉक दिला इथं, दुसऱ्या क्लॉकला काय झाला, ते दुसऱ्या क्लॉक पासून इथपर्यंत काय झाला 0 झाला, बरोबर का? म्हणजे हा 0 झाला. त्याचबरोबर आपलं जे आउटपुट आहे 0 त्याचं झालं 1. बघा 0चा 1 झाला आणि त्याचा अपोजिट काय येणार, क्यू बार. क्यू बार काय होणार, मग 0चा 1चा 0 झाला, कळतंय? तो काय इथं क्लॉक आहे, पहिली क्लॉक इथून इथपर्यंत आहे. मग मी त्यावेळेस काय केलं, यस 0 आहे आणि त्यावेळेस काय आहे, आर 0चा 1 झाला आणि 1 आहे कंटिन्यू, बरोबर? समजतंय? त्यानंतर काय केले मी, परत ह्या स्टेजला आर हा 0 केला आणि यस हा 0चा 1 केला क्लॉक देऊन, कळतंय? समजतंय? तुम्ही सगळेजण व्यवस्थित ऐकतच नाहीये, त्यामुळे तुम्हाला हे रिपीट करावं लागते, कारण तुम्ही व्यवस्थित ऐकतच नाहीये. ऐका नीट. काय केलंय, पहिले काय केलं, पहिली क्लॉक दिली का आपण, नाही दिली, बरोबर? म्हणजे पहिलं 0 पासून 1 पर्यंत सेम गेलं. मग त्यावेळेस इथं चेंज काय झाला का, ऍज इट इज झालं, बरोबर? आता मी काय करते, या 1 पासून मी क्लॉक देते. मग 1 पासून जर क्लॉक दिली तर यस काय ठेवलं मी त्यावेळेस, यस ह्या 1 क्लॉक पर्यंत 0 ठेवलं, ओके? आणि त्यावेळेस आर काय ठेवला मी, 0 होता, 0चा 1 झाला, कळतंय? मग हा 1 कुठपर्यंत झाला, पहिली क्लॉक पर्यंत. आता मी त्यावेळेस दुसरी क्लॉक दिली, दुसरी क्लॉक दिल्यानंतर दुसरी क्लॉकचा आर हा 1चा 0 झाला, 1चा 0 कंटिन्यू इथपर्यंत आणि हा जो यस आहे तो 0 होता कंटिन्यू आणि 0चा 1 झाला सेकंड क्लॉकला, 0चा 1 झाला तो कंटिन्यू दिला, कळतंय? आता मी काय करते, यस 1 आणि यस हे दोन्ही काय करते, 1 1 करते आणि मी क्लॉक देते. क्लॉक दिल्यानंतर काय होते बघा, सिम्पली इनव्हॅलिड येते, म्हणजे दोन्ही 0 0 येते. म्हणजे इथपर्यंत तिसरं हे स्टेज, हे दिस इज द S0, दिस इज द R0, दिस इज द Q0, Q1 आणि त्याचबरोबर क्यू बार. समजले का हे? क्लॉक काय कुठून कुठे द्यायची, पॉझिटिव्ह हाफ सायकल आणि निगेटिव्ह हाफ सायकल, म्हणजे दोन्ही हे क्लॉक द्यायचं. क्लॉक म्हणजे असं स्क्वेअर वेव्ह मध्ये, त्या क्लॉक जिथे दिली जाते तिथून ते आउटपुट जे आहे किंवा इनपुट जे आहे ते काय होतं, 0चं 1 त्या पॉइंट पासून ते अप टू जेवढी आपली क्लॉक असणार आहे तिथपर्यंत, म्हणजे सेकंड क्लॉक जेव्हा तुम्ही द्याल तेव्हाच ते चेंज होणार, अदरवाईज ते कंटिन्युअस राहणार. क्लॉक दिली की त्या पर्टिक्युलर डॉटला काय होणार, 0चं 1 इनपुट होणार आणि 1चं 0 होणार. दिस इज नथिंग बट द क्लॉक. क्लॉक म्हणलं की रिसेट बटन म्हणू शकता त्याला तुम्ही. आता बघा तुम्ही एखादं प्रोग्रामिंग करत असाल तर आणि ते पूर्ण एक प्रोग्राम लिहिलाय आणि त्यानंतर ते परत रिपीट होतं, बरोबर काय, लूप मध्ये फिरत असेल आणि लूपच्या बाहेर पडण्यासाठी तुम्ही काय करता, ब्रेक करता, किंवा स्विच असेल तर त्याच्यामध्ये कसं करतो आपण, ब्रेक करतो, बरोबर का? आणि ब्रेक केल्यानंतर काय होतं, तो कंटिन्यू होतो, आहे की नाही? म्हणजे हा क्लॉक जो आहे तो सेम तसाच वर्क करतो. एखादा सिग्नल असेल तो 0 0 0 असेल आणि तुम्ही क्लॉक दिला की ते सिग्नल 0चं 1 होईल आणि ते कंटिन्यूअस पुढे जातं. कुठेपर्यंत जातं, जोपर्यंत तुम्ही सेकंड क्लॉक देत नाही तोपर्यंत ते कंटिन्यू 1 1 1 1 जाते. परत क्लॉक दिला परत 0 होते, परत 0 0 0 कंटिन्यू जाते. म्हणजे क्लॉक इज नथिंग बट द ब्रेक म्हणू शकता किंवा स्विच द इनपुट्स असं सुद्धा तुम्ही त्याला म्हणू शकता. समजले का हे? येस मॅम. आता कळालंय? यस कळालंय का आता? आता बघा डी जे आहे, डी फ्लिप फ्लॉप आहे, त्याच्यामध्ये सिंगल डेटा इनपुट्स म्हणू शकता तुम्ही. या टाइप मध्ये कसं असते, एसआर जे आहे, एसआर कनेक्टेड टू द आर, एसआर फ्लिप फ्लॉप मध्ये एसआर कनेक्टेड टू आर, त्याचं इन्व्हर्टर असू शकतं आणि एस इज डायरेक्टली कनेक्टेड टू द डाटा. म्हणजे एसआर फ्लिप फ्लॉप असते किंवा एसआर लॅच असते
त्याला जे कनेक्ट केलेलं असतं डी आणि त्याचं जे इन्व्हर्टिंग असतं त्याला आर ला कनेक्ट केलेलं असतं. म्हणजे डी हा सिम्पली एकच सिंगल इनपुट असते. सेम डायग्राम आहे एसआर फ्लिप फ्लॉप सारखी, म्हणजे अशीच डायग्राम आहे. जिथे आर कनेक्ट केलाय तिथं मी सिम्पली डी केलाय आणि जिथे डी म्हणजे आर कनेक्ट केलाय तिथं काय केलंय मी इन्व्हर्टर कनेक्ट केलंय आणि ते ऍज अ आउटपुट म्हणून दिले. म्हणजे एकच इनपुट हे काय केलंय एकदा सिम्पली सिंपल दिले आणि एकदा निगेटिव्हने दिले. कळतंय? जर समजा डी हा 0 असेल येस पर्यंत जाताना आणि खाली आल्यानंतर काय होत होतो सिम्पली 1 होतो. कळतंय? म्हणजे डी मीन्स डेटा इनपुट्स किंवा डी फ्लिप फ्लॉप किंवा डेटा फ्लिप फ्लॉप असं सुद्धा तुम्ही म्हणू शकता. आता याच्यामध्ये तुम्हाला बघा सिम्पली क्लॉक तर सेमच दिलेला असणार आहे. जर डेटा 000 हा 4 टाइम्स असेल तर रिसेट हा 00 असेल. म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला काय म्हणू शकता तुम्ही डी जर 0 असेल आर जर 0 असेल तर क्लॉक काय असणार आहे 0 असेल तर आउटपुट काय असणार आहे त्यावेळेस आपलं 0 असणार आहे आणि टॉगल काय होणार आहे क्यू बार हा 1 होणार आहे. आणि जर समजा डी हा 1 असेल रिसेट हा 0 असेल क्लॉक हा 0 असेल तर आपल्याला आउटपुट हे काय मिळणार 0 मिळणार. म्हणजे रिसेटला डी ला जे आहे त्याच्या अपोजिट मिळणार. कळतंय? तुम्हाला एक प्रॅक्टिकली दाखवते म्हणजे तुम्हाला ते कळेल. डायरेक्ट फ्लिप फ्लॉप असं सुद्धा त्याला तुम्ही म्हणू शकता. म्हणजे बघा आता इथं काय केलं मी क्लॉक अप्लाय केलं का नाही अप्लाय केलं. म्हणजे सिम्पली मी ऍड करते काय होते बघा इथं इथे काय आहे सी आहे इथं डी आहे. सी मीन्स नथिंग बट द क्लॉक, डी इज नथिंग बट द डेटा इनपुट, क्यू 0 म्हणजेच काय आहे सिम्पली इनपुट आणि क्यू बार इज काय आहे हे सिम्पली क्यू बार आहे म्हणजे त्याचा क्यूचं कॉम्प्लिमेंट आहे. आता मी काय करते डी 0 देते आणि क्लॉक देते तर काय होणार बघा आउटपुट येणार क्यू 0 आणि 1 मीन्स ऍड केलं सिम्पली सेट झालं. म्हणजे कसं बघा आता इथून कंटिन्यू दिलं इथं क्लॉक दिले क्लॉक दिल्यानंतर काय होते बघा क्लॉक दिले डी 0 हा 0चा 1 झाला आणि डी क्यू 0 हा 0चा 1 झाला आणि क्यू बार काय होतो 1 चा 0 झाला. इथपर्यंत कळालंय? त्यानंतर काय करते डी देते आणि विदाउट क्लॉक देते काय होते बघा तर काय होते क्यू 1 दिलाय तर आपल्याला क्यू हा काय मिळतो 1 मिळतो. म्हणजे नो चेंज ऍज इट इज आपल्याला मिळतंय काहीच चेंज होत नाही. आता हे काय केलं डी हा 0 केला आणि सिम्पली क्लॉक दिली तर काय होतंय बघा रिसेट होतंय. म्हणजे काय होतंय जो डी ला आउटपुट येते ते डायरेक्ट आपल्याला क्यू ला मिळते. जर समजा डी ला 0 दिलं तर आपल्याला आउटपुटला काय मिळतंय 0 मिळतंय. जर डी ला 1 दिलं तर आउटपुटला काय मिळते 1 मिळते. म्हणजे हा काय आहे डायरेक्ट फ्लिप फ्लॉप आहे. म्हणजे जे तुम्ही डी ला देताय व्हॅल्यू ती ऍज इट इज आपल्याला क्यू ला मिळते व्हॅल्यू. समजतंय? याच्यामध्ये पण सेट रिसेट आणि इनव्हॅलिड म्हणलं तर दोन्ही 1-1 असतील तर काय होतंय सेट म्हणू शकता. आणि जर समजा दोन्ही 0-0 0-1 1-0 असेल तर काय येतंय सिम्पली रिसेट येते. याच्यामध्ये इनव्हॅलिड ही जी आहे ती स्टेज नाहीये. याच्यामध्ये फक्त प्रिव्हियस स्टेट सेट आणि रिसेट या 2 स्टेज आहेत. का 2 आहेत कारण एकच इनपुट आहे आणि तुम्ही जे आता बघा इथं कंटिन्यू तुम्ही जे डी ला देताय तेच ऍज इट इज येते. म्हणजे डी ला दिले तेच काय होते इथं ऍज इट इज डायरेक्टली फ्लिप फ्लॉप येते. म्हणजे डी ला आणि क्यू ला दोन्हीला इनपुट सेम येतात त्यामुळे त्याला तुम्ही डायरेक्ट फ्लिप फ्लॉप सुद्धा म्हणू शकता. समजले हे? कुणाला काही डाऊट विचारायचंय? हा यस यस वैष्णवी एनी डाऊट? नो डाउट मॅम. हे काय होतंय डायरेक्ट क्यू डी ला जे आहे तेच डायरेक्ट आपल्याला क्यू ला मिळतं. मग तुम्ही क्यू डी आणि क्यू काहीही चेंज केलं तरी काही फरक पडत नाही. समजतंय? लास्ट पॉइंट बघूया आणि इथे थांबूया परत. ओके नेक्स्ट पॉइंट आहे डायरेक्ट फ्लिप फ्लॉप म्हणजे सॉरी टॉगल फ्लिप फ्लॉप. टी इज नथिंग बट द टॉगल फ्लिप फ्लॉप. याच्यामध्ये काय होतं टी फ्लिप फ्लॉप जो आहे तो मॉडिफाय ऑफ जे के फ्लिप फ्लॉप पासून मॉडिफाय केलाय. काय केलंय बघा याच्यामध्ये टी ला काय केलंय दोन्हीला दिलंय आणि जे ऍज अ आउटपुट आहे ते ऍज अ इनपुट म्हणून दिलेलं आहे. ओके
both JK flip-flop आणि JK flip-flops are held in a logic 1 आणि clock signal continue to the change as shown in the table. म्हणजे बघा टी जर 0 असेल त्याला क्लॉक दिली तर आपल्याला आउटपुट काय मिळतं, क्यू मिळतं आणि क्यू बार हे काय मिळतं, क्यू बार असं मिळतं. तसंच 1 असेल आणि क्लॉक दिली असेल तर आउटपुट हे 0 मिळतं, क्यू बार मिळतं आणि क्यू मिळतं. आता ते काय काय होतं एक्झॅक्टली ते बघूया. टी फ्लिप फ्लॉप मध्ये सिम्पली पॉवर दिले. टॉगल फ्लिप फ्लॉप त्याला म्हणू शकता तुम्ही. टी जर 0 आहे, क्लॉक काय दिली नाहीये तर काय होते बघा, सॉरी प्रिंट झालं, काय येणार, क्यू बार हा 0 आणि क्यू हा 1 आहे. ऍड करते, नो चेंज, जसं प्रिव्हियस होतं तसंच. आता टी हा 1 करते, सॉरी टी हा 0 करते, क्लॉक देते, काय येणार ऑब्विसली नो चेंज, प्रिव्हियस जसं होतं तसंच. टी ला काय येते, टी ला 0 असेल तर क्यू हा 0 येतोय. आता बघा इथं टी हा 1 करते आणि क्लॉक देते, ऑब्विसली 0 मीन्स टॉगल. जर टी 1 असेल तर आपल्याला आउटपुटला काय होते, 1चं 0चं 1 1चं 0 होते, म्हणजेच टॉगलिंग होते. बघा 0चं 1 0चं 1, दिस इज द टॉगल. याचं 1 दिलं, बघा 1 देते आणि 0 देते, सेम चेंज, नो चेंज म्हणजे ऍज इट इज येते. आता मी काय करते, इथं 0 ठेवते आणि इथं 1 ठेवते, तर काय होते बघा, सिम्पली नो चेंज येते, 1 1. आता इथे काय करते, 0 आणि 0 ठेवते म्हणजे ऑब्विसली नो चेंज. आता मी काय करते, ह्याला 1 1 करते, सिम्पली ऍड करते, टॉगल होते. ते कसं होते, तर तुम्ही जेव्हा इथं चेंज करताय तेव्हा इथं ऑटोमॅटिकली चेंज येते. म्हणजे तुम्ही 0 केलं तर 0 येते, 0 केलं तर 0, 0 केलं तर 1 केलं तर 0 आणि 1 केलं तर 1, म्हणजेच नो चेंज, टॉगलिंग म्हणू शकता तुम्ही असं. बघा इथं टी हा 1 आहे तर त्यावेळेस काय होते, क्यू हा 1च आहे, त्यावेळेस क्यू बार हा 1चा 0 होते, म्हणजे ही टॉगलिंग झालं. अपोजिट येते, इथं पण बघा, इथं काय केलंय, टी हा 1 आहे, इथं टी हा क्यू 1 आहे आणि इथं क्यू 0 आहे. दिस इज द टॉगल, कळते. इथं बघा टी हा 1 आहे आणि क्यू हा 0 आहे, त्यावेळेस काय येणार, ऑब्विसली टॉगलिंग. म्हणजे बघा दोन्ही 1 1 असतील तर त्यावेळेस आपल्याला टॉगल मिळते, 0 1 1 असेल तर ऑब्विसली टॉगल मिळते, म्हणजे 0चा 1 1चा 0, कंटिन्यूस आपल्याला टॉगलिंग मिळते, कळतंय. दोन्ही 1 1 असतील तर ते टॉगल मिळतात. टी ला जर 1 असेल तर आउटपुटला हे 0 असते, कधी 0 असते, असं टॉगलिंग होत जाते, म्हणजे क्यू आणि क्यू बार हे कंटिन्युअसली चेंज होत जातात. समजले का हे? यस, समजले. हा आपला 10 नंबर आणि 11 नंबर आहे ऍज पर सिलेबस. पण आपला जो आहे तो किती नंबर होतोय, 9 नंबर आणि 10 नंबर होते. राहत आहेत 2, मग 2 आपण नंतर घेऊया. हे कळालंय प्रॅक्टिकल तुम्हाला? याच्यात कुणाला काही डाऊट असेल तर विचारा. येस, कोणाला काही डाऊट, क्वेरी? या प्रॅक्टिकल मध्ये कोणाला काही डाऊट आहे? हो मॅम. हा मग तर इथं आपला प्रॅक्टिकल नंबर 9 आणि 10 कम्प्लीट झालेला आहे. आता प्रॅक्टिकल नंबर 2 राहिलेले आहेत फक्त.
2 प्रॅक्टिकल आपण नेक्स्ट प्रॅक्टिकल मध्ये किंवा नेक्स्ट प्रॅक्टिकलला घेऊया. ओके, तुम्हाला मी शेअर केलेला आहे प्रॅक्टिकल नंबर 7 आणि प्रॅक्टिकल नंबर 8 ते तुम्ही सगळ्यांनी घ्यायचे आहे. तुमची टेस्ट जी आहे ती उद्या असणार आहे 5 to 6 AM मध्ये चॅप्टर नंबर 3 वरती. सगळ्यांनी व्यवस्थित करा. जे तुम्हाला आज हे शिकवलेलं आहे BCD to 7 सेगमेंट डिकोडर त्याच्यामधल्या नोट्स जे आहेत ते आज मी तुम्हाला आता थोड्या वेळाने शेअर करेन. ओके, shall I stop here? ठीक आहे, अटेंडन्स द्या मग. रोल नंबर 1, Present, ma'am. 2, Present, ma'am. 3, Present, ma'am. 4, Present, ma'am. 5,